हॅलो फ्रेंड्स, मी आज तयार करणार आहे फ्रोझन ग्रीन पीस. चला तर मग आपण प्रोसेस बघूयात. मार्केटमधनं वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, त्या आपण छानपैकी सोलून घेऊयात. चला तर मग आपण त्याचे दाणे काढूयात. छानपैकी दाणे काढून झालेले आहेत. पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेले आहेत. त्यामध्ये आपण 1.5 ते 2 चमचे मीठ टाकलेले आहे. थोडं मीठ जास्त टाकायचं, कारण की त्याला आपल्याला स्टोअर करायचे आहे फ्रीजमध्ये म्हणून. 2 चमचे साखर टाकलेली आहे आपण, कारण की ती वाटाण्याचा कलर ग्रीनचा ग्रीन राहावा म्हणून. ते छान पण दिसतात आणि वर्षभर ते असेच ग्रीन दिसतात आपल्याला. चला तर मग आपण उकळत्या पाण्यामध्ये ते टाकून घेतलेले आहेत वाटाणे सोललेले. छानपैकी कलर आलेला आहे त्याला. 2-3 उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग त्या आपले वाटाणे रेडी आहेत. मग आपण असं समजायचं, फ्रोझन ग्रीन पीस रेडी आहेत. चाळणीमध्ये काढून घ्यायचे ते छानपैकी. त्याचे पाणी पूर्ण त्यातलं गळू द्यायचं. चाळणीमध्ये काढून झालेले आहेत. आता आपण ते कॉटनच्या रुमालावर किंवा कॉटनच्या कापडावर आपण त्याला पूर्णपणे थंड करून घेऊयात. त्यानंतर लॉक अँड सीलच्या डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये आपण ते स्टोअर करून ठेवूयात. कारण ते वर्षभर स्टोअर करायचे आहे आपल्याला फ्रीजमध्ये. आणि आपल्याला डब्यात पॅक केले तर आपल्याला ते सोपे जातात काढायला. चला तर मग आपले फ्रोझन ग्रीन पीस रेडी आहेत स्टोअर करण्यासाठी. रेसिपी कशी वाटल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.